तुम्ही जर तुमच्या सेव्हिंग अकाउंटला 10 लाखाच्या वर कॅश डिपॉझिट जर केली तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. व्हॉट इज 10 लाख कॅश डिपॉझिट रूल, ज्यामुळे तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. अकॉर्डिंग टू रिसेंट आरबीआय डाटा, सेव्हिंग अकाउंट अँड करंट अकाउंट डिपॉझिट हे मागच्या एका क्वार्टरमध्ये 3.7 लाख करोडने वाढलेले आहेत आणि त्यामुळेच आरबीआयने 10 लाख रुपये रूल आणलेला आहे. हा नियम काय आहे आणि हा नियम काय सांगतो? हा नियम असं सांगतो, जर का एका आर्थिक वर्षामध्ये तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये कॅश डिपॉझिट हे 10 लाखाच्या वर असतील तर अशा व्यवहारांची माहिती ही इन्कम टॅक्स विभागाला देण्यात येणार आहे. आणि ही माहिती कोण देणार आहे? तर ही माहिती ही तुमची बँक देणार आहे. आणि यानंतर जर का इन्कम टॅक्स विभागाला तुमच्या या व्यवहारांमध्ये काही अनियमितता आढळल्यास तुम्हाला त्या संबंधीची नोटीस येऊ शकते. या 10 लाख रुपयांच्या कॅश डिपॉझिटचा सोर्स आणि पुरावा तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाला अशी नोटीस आल्याच्या नंतर द्यावा लागणार आहे. जर का तुम्हाला अशी इन्कम टॅक्स विभागाची नोटीस आली तर तुम्हाला या व्यवहारांचा पुरावा किंवा सोर्स तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाला द्यावे लागणार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सेव्हिंग अकाउंटला आता डिपॉझिटची लिमिट ही 10 लाख असणार आहे का? अशी कोणती कॅप आता बसणार आहे का? तर नाही. तुमच्या सेव्हिंग अकाउंटला तुम्ही कितीही भरणा करू शकता, किती कॅश डिपॉझिट करू शकता. परंतु जर का अशा कॅश डिपॉझिटचा जर का सोर्स तुमच्याजवळ नसेल किंवा कोणत्याही प्रकारचा ट्रान्झॅक्शनल प्रूफ जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाची नोटीस येऊ शकते. कारण आता बँक्सला 10 लाख रुपयावरील कॅश डिपॉझिटची माहिती ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला द्यावी लागणार आहे. त्यामुळं जर का व्यवहारांमध्ये अशी काही अनियमितता आढळल्यास तुम्हाला अशा प्रकारची नोटीस येऊ शकते. डिपॉझिटमध्ये अशा कोणत्याही प्रकारची मर्यादा घालण्यात आलेली नाहीये. तुम्ही तुमच्या सेव्हिंग अकाउंटला कितीही भरणा करू शकता. फक्त तुमच्याजवळ त्या कॅशचा ट्रान्झॅक्शनल प्रूफ असला पाहिजे. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. आणि हो, इकॉनॉमी आणि बँकिंगशी रिलेटेड विविध व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.